हे फ्रेंड्स, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पिके घेतली जातात. काही कॅश क्रॉप घेतली जातात तर काही पारंपरिक पिके घेतली जातात. काही दिवसापूर्वी म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जो बटाट्यांचा होता. बटाटे कसे लावले जातात आणि त्यावेळेस मी पण तिथे होतो आणि त्यामुळे ॲक्च्युली बटाटे कसे लावले जातात हे मी सांगितलं होतं, ॲक्च्युली दाखवलं होतं. त्यानुसार आता 2-2.5 महिने झाले आणि त्यानंतर आता आलेलं हे पीक आहे बटाट्याचं, जे आमच्या शेतातलंच आहे. त्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ बनवावा. आता बटाट्याला फुलं आलेली आहेत आणि फुलं वर आणि बटाटा खाली, जमिनीखाली. ॲक्च्युली आश्चर्य काय बघा, बटाट्याला जे आहेत ना ते फुलं वर येतात जमिनीवर आणि बटाटा जो खाली जमिनीखाली लागतो. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं, कारण का सगळ्याच ठिकाणी बटाट्याचं पीक घेतलं जातं असं नाही. पण काय ज्या ठिकाणी विशेष ठिकाणी घेतलं जातं तिथे मात्र तुम्हाला माहितीच आहे की ॲक्च्युली त्यांना ते त्या गोष्टी माहिती असतात. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पिकं घेतली जातात. जसं सांगलीमध्ये द्राक्षे घेतली जातात व द्राक्षाबद्दल आपल्याला कुतूहल असतं. मग आणि तिथे सोलापूरमध्ये डाळिंब घेतलं जातं. तर आपण खातो ती फळं, पण आपल्याला ते प्रत्यक्षात पीक कसं घेतलं जातं किंवा पीक त्याची लागवड कशी केली जाते किंवा कल्टिवेशन कसं केलं जातं हे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे मी जिथे जिथे जातो तिथे जर मला असं काही वेगळी गोष्ट असे जे आहे, जी काही तिथली स्पेशालिटी आहे ती जर दाखवता आली तर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हे बटाट्याचं ॲक्च्युली हे जे पीक आहे ते आमच्या शेतातलं आहे आणि मला पण असं वाटायचं की याचा व्हिडिओ बनवून टाकला पाहिजेत, म्हणून मी तो मागे एक व्हिडिओ बनवला होता आणि छान रिस्पॉन्स मिळाला त्या व्हिडिओला. बऱ्याच जणांनी बघितलं, बऱ्याच जणांनी लाईक केलं आणि आता मग हे जे आलं आहे ते बटाट्याचं पीक आलं आहे. अशी कोणती पिकं आहे जी तुम्हाला माहिती आहेत ज्याला फूल वर येतं जमिनीवर आणि फळ खाली लागतं जमिनीखाली? आता मला माहिती आहे त्यात हे आहे जे बटाटा आहे, त्यासोबत रताळे आहे. रताळे परत भुईमुगच्या शेंगा ज्या आहेत, भुईमुग त्याला पण तसंच होतं. तर तुम्हाला काय माहिती आहे का असं काही कोणतं पीक ज्याला फुलं वर येतात आणि फळं खाली लागतात? त्यामुळे ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशे स्पेशालिटी आहे पिकांची. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पिकं घेतली जातात. त्यामुळे ॲक्च्युली जी कुतूहल आहे ते आपल्याला क्युरिओसिटी आहे ती लागून राहते. तसंच बटाट्याचं जे आहेत, आता हे जे पीक आहे ते 2.5 महिन्याचं आहे. बटाट्याचं जे पीक आहे ते 3 महिन्याचं असतं जवळपास. मग आता जवळपास जूनच्या फर्स्ट वीकमध्ये पावसाळ्यात घेतलं जाणारं पीक आहे. मग जूनच्या फर्स्ट वीकमध्ये लावले जातात बटाटे आणि नंतर मग ते जवळपास 3 महिन्यानंतर म्हणजे चतुर्थीनंतर जवळपास ते बटाटे त्याचं कल्टिवेशन केलं जातं, ते बटाटे काढले जातात. आता हा आहे जो व्हिडिओ तो 2-2.5 महिन्याचा आहे. अजून 15-20 दिवसानंतर बटाटे काढायला येतील, तेव्हा पण मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन की कसं ॲक्च्युली प्रत्यक्षात बटाटे खाली कसे असतात आणि कसे काढले जातात जमिनीतून बटाटे. आणि तुम्हाला पण व्हिडिओ नक्की आवडेल. फ्रेंड्स, ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी जसं म्हटलं ना ॲक्च्युली की